कृषी मंत्री विधानसभेत रमी खेळत असल्याचा आरोप, धुळ्यात शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीचे पत्ते खेळून निषेध आंदोलन। विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर चर्चा सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्यात मगन होते, असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज धुळे शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले। गांधी पुतळा परिसरात प्रतिकात्मक पद्धतीने पत्त्यांचा डाव मांडून कृषी मंत्र्यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आला आणि त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार धुळे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन पार पडले। यावेळी आंदोलकांनी कृषी मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्याविषयी सातत्याने बेताल वक्तव्य करत असल्याचाही आंदोलकांनी तीव्र शब्दात निषेध केला। माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही त्यांना पत्त्यांचा हार घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा खरमरीत इशाराही रणजितराजे भोसले यांनी यावेळी दिला। या अभिनव आंदोलनाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। आज माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। आमची मागणी आहे की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्वरित राजीनामा द्यावा। विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रम्मी पत्त्यांचा गेम खेळत होते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बेताल वक्तव्यामध्ये प्रसिद्ध आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये पैशाची उधळपट्टी होते असं बेताल वक्तव्य मी मागे केलं। कृषी कर्मचाऱ्यांना त्यांनी अरेरावी केली। एवढंच नव्हे, अतिशय चुकीचं काम त्यांनी विधान भवनाच्या प्रांगणामध्ये केलेलं आहे। याचा आम्ही पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि आमची मागणी आहे की त्वरित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना पत्त्यांचा हार घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही।